हॅलो, हा बोल बोल. हो अगं पोचलोय मी इथे, बॉक्स ऑफिस जवळ पोचलोय. हो हो अगं पार्किंगला लेट झाला जरा खाली. हो काढतो, हो 4 तिकीट काढतो. हो ऋतिक रोशनचा पिक्चर. हो हो काढतो काढतो. हो ऋतिक रोशन म्हणजे राकेश रोशनचा मुलगा. हो माहिती आहे माहिती आहे. हो हो तोच तो. जास्त स्पेसिफिक सांगू नकोस तुम्हाला, मला माहिती आहे. कारण माहिती आहे मला, ऋतिक रोशन माहिती आहे मला. हां 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 काढतो 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 काढतो. हां नाही मी बघतो. हां हो हो तू तिथे थांब. सुनो आहे 4 तिकीट ऋतिक रोशन 4. ऋतिक रोशन हो या होय. अरे नाही गर्दी नाही आहे, मी एकटाच आहे. हो सहज तिकीटं मिळतील. हां हां हो करतो. हां हां ए हां अगं तू ठेवलास फोन तर मी बोलणार ना पुढे. बोलू दे ना. हां तू ठेव. हां हां अच्छा ओके चल चल चल. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. ए जाड्या, ऐकायला येत नाही? ए थंड, ऐकायला येत नाही तुला? 4 तिकीट दे, ऋतिक रोशनचा पिक्चर. चल बघतो काय? 4 तिकीट ऋतिक रोशनचा पिक्चर दे. याला पुढचं आठवत नाही. ए बस कर, एवढा असतो काय आळस आहे? बस कर ना. नमस्कार. ही काय पद्धत आहे नमस्कार करायची? ऋतिक रोशनचा पिक्चर आहे, 4 तिकीट दे. कोणता पिक्चर? असं काय बोलतोय तू? यार तू बंकस करू नको यार. आटप आटप लवकर आटप. टपतोय फिल्म कोणती? अरे हा असाच आहे. अरे हा स्लो आहे. आता मी काय करू? ए दुसरं कोणी आहे का? ए हॅलो. ए दुसरा कोणी? दुसरा कोणी बोल. कुशक सगळे लंचला गे. कळलं लंचला गेले. कळलं मला लंचला गेले. अरे बापरे, मी काय करू? मी माझी तिकीट काढून घेतो. कुशक शुक असं पटकन बोलायचं ते. शुकू असं. नो एंट्री. बोल लवकर बोल ना बाबा, लवकर बोल ना. मला कळलंय ते. तू तरी मला तिकीट दे ना काढून. 4 तिकीट दे ऋतिक रोशनचा. 4 तिकीट दे मला लवकर. 2 नाही आहेत, 4 तिकीट आहेत रे. 4 तिकीट आहे. ऋतिकचे 2 पिक्चर आहेत. हो माहित. बोल लवकर.
आता पिक्चर पुढे कळलं पुढचं हा पाहिजे हा. साऊथ इंडियन हिरोईन आहे, तू मला पिक्चर पाहिजे, लवकर दे बायको, वाढ लवकर लवकर दे मला पिक्चर. ओके. अरे ओके म्हणाले एवढा वेळ लावतो तू यार. ओके मला वाटलं महत्वाचं काहीतरी असं. ओके किती तिकीट? 4 4 4. ओके. टिचकी वाजून मला नाही बोलवायचं. हॅलो मार मार. पैसे बोल पैसे किती पाहिजे बोल बोल. 1000. अरे ओके ओके हरकत नाही हरकत. 1000 पाहिजे. हे घे. एक मिनिट हा हे घे चल. 500. एकत्र सांगणार रे. 500 वेगळं काय सांगतो तू. एक मिनिट थांब जरा. हे घे 500. 1500 चल. हा हे घे 7 रुपये 7 रुपये सुट्टे चल. अरे एकत्र सांग रे. 7 आहे तर मुद्दामून 60 केलंस तू मला माहिती आहे. एकत्र सांग ना जरा तू. एक काम कर हे पैसे राहू देत. कार्ड घे तू कार्ड घे. हे घे स्वाईप कर. कार्ड. यार अंशू ये ना बॅलन्स तरी होईल काहीतरी. अरे काय आहे यार. अरे कुठून सापडलं अरे बायको वाट बघते अरे. काय पिऊ आता काय पिऊ. नंबर काय आता काय दे ना. टाका. अरे क्रिया पण नको पूर्ण करू मला कळतं रे बाबा. त्या काय म्हणून मला नको सांगूच आहे. अरे टाइम आउट झाला तू बोलेपर्यंत ट्रान्झॅक्शन. मी परत काय काय नको परत करू. इकडे काय नको परत करू. अरे पुढे आण हात. पुढे तर येशील. पुढे ये ना जरा. ये तो कळला तो कळला. ये पुढे. 1560. हे ना असं आयुष्यात केलं रे. अरे चुकून ते नका सॉरी सॉरी. अरे एक मिनिट रक्त कसं आलं रे बराबर. ते नाही तुझ्यावर गेलं. त्याला नाही राहायचं तुझ्या शरीरात बाहेर पडायचं म्हणून आलं ते. सॉरी 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 म्हटलंय हो. अरे याला लागलंय तरी असं ओरडतोय तो. तिथे तरी वेदनेला सुद्धा काही कळत नाही तुझ्या. सॉरी सॉरी. दुखतंय का. आता बरं वाटत. सेम एक्सप्रेशन कशा देतोस मग. दुखतायला पण तेच बरं वाटतं पण तेच. चला सॉरी सॉरी. चल कार्ड नको कार्ड नको राहू दे. एक मिनिट थांब जरा. मी तुला 2000 रुपये कॅश देतो. हा हे घे 2000 रुपये कॅश घे. मला 4 तिकीट दे. मोबाईलची रिंग पण अशी वाजायला लागली आता. हॅलो कुठे तुम्ही. एक काम कधी वेळेत म्हणून करत नाही. लोक आत गेली सुद्धा. अरे हे गडू बसलाय बघ ना माझ्या समोर कसा बोलतोय तो. माझं डोकं नका फिरवत. चावेन मी चावेन. अरे ही काय धमकी आहे तुझी. चावेल नवऱ्याला चावेल. मी बोलू वहिनी नको. माझा जीव घेईल ती तू बोलेपर्यंत. तुझं काय करायचंय. तुझं काम कर ना तू जरा. आपली काय काय आपली आहे बायको. आपण बोला. हॅलो हा तू ठेव ना बाबा फोन. मी बघतो येतो 2 मिनिटात येतो. थांब जरा तू तिकडेच थांब. आता कुठे चाललं. आता कुठे चाललास तू. खा झाली मांडीला. मी खाजवतो थांब. तू नको खाजो. शपथ आहे तुला खाजू नको. खाज या मांडीला आली. बस ठीक आहे ठीक आहे ठीक. वेलकम. क्यू. आता वेलकम नंतर क्यू.
तुम्ही ओ माहितीये, देव माणूस आहे, माहितीये. रोज खाजवायला या. तुझ्या बापाचं नोकर आहे काय? रोज खाजवायला? अरे इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर. छान खाजवता. आता बसायला मला तिकीट दे. 4 तिकीट दे मला. काय काय पॉवर जाणार आहे थिएटरची? मग पॉपकॉर्न नको, पॉपकॉर्न नकोय, पॉपकॉर्न नकोय. कॉम्बो. पॉपकॉर्नच नाही म्हटलं कॉम्बो कुणाबरोबर देणार? ते पॉपकॉर्न नकोयत मला. पॉपकॉर्न दे 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 पॉपकॉर्न दे. दे पॉपकॉर्न दे मला. दे मला हवेत पॉपकॉर्न. दे समोसा. दे समोसा पण दे मला. दे समोसा दे. दे समोसा बाई दे. एकूण झाले 2060. हा ठीक आहे ना. मग मी आता तुला किती द्यायचे? 60 रुपये द्यायचे ना. हे घे. तुम्ही मला 60 रुपये द्यायचे. बाई, मला माहिती आहे ना कशाला एवढं सांगतो. हे घे 500 रुपये घे. चल ओके. 2 करतो काय रे? 440 परत दे ना मला. देतो. 10च्या नोटा आहे. एक, 2. अरे तू काय याडा आहेस काय? पहाटेपर्यंत देणार आहेस का मला? अरे असं का करतोस तू? हा नको, हे नको. कॅन्सल कर. कॅन्सल कॅन्सल कर. ओके. हा कॅन्सल कर. कॅन्सल नाही, नकोय मला. कॅन्सल. लवकर झालं कॅन्सल. कॅन्सल झालं. हा कॅन्सल झालंय. 2500 घ्या. तिकीट पण कॅन्सल केलीस तू? अरे मी तुला सांगितलं होतं पॉपकॉर्नचा कॉम्बो काय तो समोसा वगैरे दिला ते कॅन्सल कर. ओहो. मी करतो. कोणता पिक्चर? अरे अरे आता पुन्हा पहिल्यापासून स्किट सुरू करायला लागणार. अरे काय काय वर्किंग आहे बघ. हॅलो कुठे आहात तुम्ही? पिक्चर सुरू झाला, माझा ऋतिकची एंट्री पण झाली आणि अजून तुम्ही आलेला नाही आहात. मला माहिती- नाही मला नाही बघायचा आता पिक्चर. ऐक, ऐक. नाही मी घरी चालले. ऐक ना. आणि तुम्ही येऊ नका घरी प्लीज. अरे ऐक ना. प्लीज नाही तर चावेन मी. हा अगं ऐक ना. हे अरे तुझ्यामुळे गेली रे बायको घरी. तुझ्यामुळे गेली गाढवा. शो कॅन्सल झाला. हो बरं झालं सर. हे बघा 7चा शो आहे, तो पण तुम्ही घेऊ शकता. आणि कॉम्बो बिंबो तुमच्याकडे सुट्टी नसली आमच्याकडे सगळी व्यवस्था आहे. अरे तू बरोबर बोललास. हा मी नॉर्मलच आहे, तुम्ही सुद्धा नॉर्मल बोला. म्हणजे आल्याला जे केलं ना, ए जाड्या, ए थंड, म्हणून ते होतं. तर कसं आहे, बॉडी शेमिंग ना ही वाईटच. मग ती पुरुषांची करा किंवा स्त्रियांची करा. त्यामुळे कधी कुणाच्या व्यंगावर बोलू नका, कळलं का? टकल्या. ए तू असं का करतो? एक नंबर. हसून हसून डोळ्यात पाणी आलंय आमच्या. तुफान. खूप छान झाला परफॉर्मन्स. बघा सरपंच काय म्हणतायत. अलकाताई? बापरे समीर प्रसाद, तगडा अनुभव म्हणजे काय असतं हे दिसून आलं. मला तुम्हा दोघांनाही हक करावं असं वाटतं. आणि डबल धमाका. प्रसाद दा. सम्या, परमेश्वराकडे माझी खूप कळकळीची मनापासूनची प्रार्थना आहे की तुम्ही दोघांनी एकत्र लवकर एक चित्रपट करावा, तेव्हा त्याच्या मागे फक्त हिट असा ऍड होईल. बॉक्स ऑफिस हिट. वाव.
क्या बात. तथास्तु. हॅट्स ऑफ आहे. कमाल. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. मंडळी, भविष्यातल्या बॅडमिंटन मधल्या सुवर्ण पदकाची तयारी तुमच्या समोर घेऊन येत आहेत ओठांआधी डोळ्यांद्वारे पंच पोहोचवणारा सनीभूषण मुणगेकर. भाषा सांभाळू की विनोद या गोंधळात सुद्धा पंच पोहोचवणारा निमिष कुलकर्णी. आणि अवघा हास्य दरबार दणाणून सोडणारी हास्य तुतारी नम्रता संभेराव. हॅलो एव्हरीवन. हॅलो, नमस्कार 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 नमस्कार. मी निमिष कुलकर्णी. येस येस, तोच निमिष कुलकर्णी ज्याच्या मराठीचं या स्टेजवर प्रचंड कौतुक होतं आणि इतरांच्या कॉमेडीचं. असो. तर आज मी बॅडमिंटन कोच आहे ॲक्च्युली. तुम्हाला कळलं असेलच माझ्या एकूणच एंट्रीवरून. आणि काय झालंय ना सर, म्हणजे गेले काही वर्ष आमच्या धंद्यात प्रचंड मंदी आहे. कारण बॅडमिंटन हा शिकून खेळायचा खेळ आहे हे अनेकांना माहीतच नाहीये. नाही, शपथ सांगतो. म्हणजे फक्त आपल्या बिल्डिंग मधल्या अनोळखी मुली पटवायचा आणि रात्री टाइमपास करायचा धंदा म्हणून याच्याकडे बघितलं जातं. हो ना अंशू दादा? पण हल्ली सिंधू जिंकली ना, त्याच्यामुळे आमच्या धंद्याला जरा चांगले दिवस आलेत. म्हणजे लोकांना कळलंय की हा खेळ सुद्धा आहे आणि हा खेळून नाव सुद्धा कमावता येतं. त्याच्यामुळे माझी जी अकॅडमी आहे, म्हणजे बॅडमिंटनची अकॅडमी, ती आता मी एक्सपांड करायला घेतली आहे. आणि तुम्हाला सांगतो, कालच मला एका माणसाचा फोन आला होता आणि अलकाताई तो मला फोनवर म्हणाला की मी तुमच्या अकॅडमीच्या एक्सपान्शनसाठी फंडिंग करायला तयार आहे. मी एवढा खुश झालोय. आणि तो आज मला भेटायला येणार आहे. हा, त्याची एक अट आहे की त्याच्या मुलीला म्हणे त्याला सिंधू बनवायचंय, त्याच्यामुळे तिला बॅडमिंटन शिकवायचं. आता या लोकांना कोण समजावणार की फक्त रडता यायला लागलं म्हणून अलकाताई होता येत नाही ना. त्यासाठी इतक्या वर्षांची मेहनत आणि डेडिकेशन लागतं. असो, आपल्याला पैसे मिळाल्याशी मतलब. नमस्कार सर. नमस्कार. मी सन्नी. हो का? हिचा पप्पूस. अरे वा. आणि ही माझी पोरगी स्वीटी. सर, खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. काय सांगत, तुला मना भेटून आनंद झाला? हो. पण मला तर हिच्या आवशीला भेटून आनंद झाला. म्हणजे? अरे आनंद हिचा मोठा भाव. आई शपथ, मला वाटत होतं हे सगळे चांगले करतात म्हणून यांना फेटा मिळतोय. आपला खूप मोठा हातभार आहे यांना फेटा मिळून देणार. हो सर, सर हिला बॅडमिंटन शिकवा तुम्ही. हा, मी शिकवणार ना. आणि नंतर कॉपच्यात मला पण घेऊन शिकवा. तुम्हाला का? नाही, घरी जाऊन मी तिची प्रेस्टीज घेईन ना. काय घेईन? प्रेस्टीज. तुम्ही जी प्रेस्टीज घेणार आहात ना, त्याच्यासाठी 2 रॅकेट लागतील ऍक्च्युली. पापूस हे बघ दाखवय. आहे ना आमच्याकडे बापरे, 2 आहेत. दोन वा, वा, racket. वा, तयारीत. जाम भारी बोल. सर, या बॅटने बॅडमिंटन खेळतात? अरे ही साधी सुधी बॅट नाही आहे. याची ना एक वेगळी सॉलिड केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री? फंक्शन अच्छा, काय फंक्शन आहे? हे बघ, हे असं आपण जेव्हा रॅकेट खेळायला जातो ना, मग असं खेळता खेळता अचानक आपल्याला मच्छर चावत, मग सपक्यात मच्छर तिकडे आणायचं. आणि असं टोलवलं ना की सपक्यात मच्छर मारतात. सपक सपक सपक. ऐका ना सर, मच्छर मारणं हा मूळ आणि एकमेव उपयोग आहे या बॅटचा. बाकी काहीच उपयोग नाहीये. हे बघा, बॅडमिंटनची बॅट नाही अशी असते. असे हे सर, हा, ही वजनी जल आहे. ओरिजिनलच आहे ती. हो. ना पापूस मी का बोलतो हलकी अरे खाता पिता घरचे नाही वाटत ती बॅग. ए तू
इतक्या खात्या पित्या घरची वाटायला लागलीस ना की जी कॅरेक्टर तुला आधी जमायची ना ती तुलाच जमेनाशी झाली आहेत आता. याचा विचार कर जरा. सिनियर आहे मी, अपमान नाही करायचा माझा. हा सांगते आधीच. हा बघ सॉरी समजाव. शाबास शाबास. यू डिझर्व दिस. जरा ना तुमची सिनियरिटी बाजूला ठेवा. ठेवली चल बाजूला ठेवली. ती रॅकेट हातात घ्या. घेतली चल. बघ ती नीट बघ कशी असते. हे पापूस, हे पापूस याची वात कुठे आहे? वात पेटली रॉकेट आहे का ते? रॉकेट आहे ते? वाच होते रॉकेट आहे? रॅकेट आहे ते? काय ते? शटल सारखं हवेत उडवेन ना तुला. गप्प बस. हे काय बोलला रे तू? काय बोलला तिला? छाती बिती फोडून टाकीन तुझी, ना फुफ्फुसात चेपून टाकीन, ना मानेवर माझं ढोपरच मारेन. मी फक्त तिला समजवत होतो, ओरडत नव्हतो. मला दाखव बरं बॅट कशी पकडायची हातात. हा मी नाही सांगते. हे बघ हे ना हे असं अशी अशी पकडायची करवा चौथा टाईप. करवा विनोदाचा चौथा करवा तुम्ही पहा. बॅडमिंटन अशी पकडतात, अशी पकडतात, अशी अशी किंवा अशी. अशी सर्व्हिस करायची किंवा अशी. बाळा मी अशी दाखवतो. बाळा मी काय दाखवतो तू काय करते? माझा पापूस बघ कसे करते मागे ते करते मी. नको ऐक ना माझं. नको स्वतःच्या बापशाकडे लक्ष देऊ. त्याचं करिअर आहे का याच्यात? नको ना लक्ष देऊ त्याच्याकडे. तू स्वतःचा स्वतः कर ना. आणि तुम्ही का शिकवताय? नका ना शिकवू तिला चुकीचं. हे जे तुम्ही दाखवता ना हे वलवायचं असतं. आणि ही वल्ली तुम्ही समुद्रात घेऊन गेलात ना आणि होडीत बसलात तर तुमची वल्ली फक्त वल्ली होईल. कारण पाणी त्या जाळ्यातून सगळं निघून जाणार आणि जास्तीत जास्त शेवाळा अडकेल त्याच्यात. काय सांगतो पण तुमची होडी तिकडच राहील. कळलं वसारे? वसारे जाम भारी बोलतस रे तू. एक काम कर ना, हे जे कोचिंग आहे ना ते सोडून टाक आणि माझ्या वरीवर ये चल. हा तुला माहितीये आम्ही त्या दिवशी ना या रॅकेटवर असा मस्तपैकी जावला पण भाजलाय. बोल रावच लागलं माहितीये. आपण ना रॅकेट बाजूला ठेवूया. रॅकेट नको बाळा. हा रॅकेट चांगली नसते. आपण जरा बेसिकला येऊया. आपण ना डायरेक्ट कोर्टात जाऊया. या असल्या अवृषा गोष्टीसाठी तू डायरेक्ट कोर्टात नेतस. आता तुला चोरणार नाही. तरी तुला सांगितलं होतं कोयता घेऊन ये माझा, पण तू घेतला नाही कोयता. आता याला चोरणार नाही. आता याला डायरेक्ट गोलीच घालतो. गोलीच घालत. सुका बोंबील. मी आंघोलीला जाताना तुला सांगितलं मांजा खिशात घोरा ठेव. तू सुका बोंबील ठेवलंस. माझं चुकलं पापूस. मी चुकून तुमच्या खिशात बॉम्बिल घेतला. पण मग बॉम्बलाचं राशन काय घातलं मी? घोरा. तरी तुझ्या औषधीचा मला फोन आला होता. काय मंगून? ते रस्त्यामधले बोंबील ठपाक ठपाक फुटतायत. ठपाक 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 ठपाक. ऐक ना 7-12 फेकून मारतील आता ते आपल्याला. प्लीज नको. सन्मानाने मिळवायचं आपल्याला. तू नको ना रे. पाया पडतो तुझ्या. बॅडमिंटनचा कोर्ट असतो. कळलं बाळा? तुला शिकायचं सिंधू व्हायचं ना. इकडे इकडे होतो. तुम्ही तिकडे वा. मी शिक बाळा. मी ना ही रॅकेट देणार आहे आता तुला. ही घ्या. सर तुम्ही हे घ्या. बाळा ही रॅकेट नीट वापरा. तुला सिंधू व्हायचंय म्हणून मी देतोय फक्त. मी नाही वापरते नीट. पण काय ही रॅकेट मी मलेशियाच्या एका चॅम्पियनशिप मध्ये जिंकलोय. माझी खूप स्पेशल रॅकेट आहे. प्लीज नीट वापर. तू सिंधू होणार. प्लीज तुम्ही सर्व्हिस करा. चल 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 चल. मी फुल टाकता. चलो गुड टू गो. गुड टू गो. कम ऑन चल. फुल टाकताय मी. जाम भारी जाम भारी. पहिल्याच ओव्हर मध्ये कॅच पकडलंस तू. तू सिंधू जायली. जायली तू सिंधू जायली. माझी पोरगी सिंधू जायली.
मला अभिमान वाटतो तुझा पोरी, मना तुझा अभिमान वाटत. अरे मनात काय, साऱ्या देशाला तुझा अभिमान वाटतंय. सारा देश असंच तू जेव्हा चॅम्पियनशिप जिंकून येशील ना, तेव्हा असंच रॅकेट मिळेल तुला. गोल्डन रॅकेट. आणि मग तुझ्या गळ्यात पहिल्यांदाच, भारतातनं पहिल्यांदाच तुझ्या गळ्यात डायमंडचा मिरल पडेल. डायमंडचा मिरल, असं डायरेक्ट डायमंडचा मिरल. टाय घातले. अरे तुम्ही माझ्या रॅकेटची टाय घातली. तुम्हाला लाज वाटते का रे? मी काय तू वा 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 वसाऱ्यांनो लय भारी परफॉर्म केलं. बघा सरपंचांचं काय म्हणणं आहे अलकाताई? तुमच्या तिघांची एनर्जी सॉलिड होती. एकतर ते रॅकेटवर जवळा भाजणं ही कल्पनाच करू शकत नाही, किंवा घोरा बोंबल्याच्या रश्श्यात ठेवला आणि बोंबील फाटतायत. मजा आली. ओव्हरऑल ॲक्ट भन्नाट, सॉलिड. थँक्यू. 11 गुण मिळालेले आहेत. प्रसाद दा. निमिष, तुझं काम मी आज पहिल्यांदाच बघतोय. सनीची सगळी नाटकं मला माहिती आहेत. आय मीन त्याला मी नाटकांमधून सुद्धा पाहिलेलं आहे. उत्तम सेन्स ऑफ ह्युमर आहे तुमच्या दोघांचा. नमाबद्दल मी काय बोलणार, नमाबद्दल मी सतत बोलत असतोस. तू भन्नाट आहेस, तू लाजवाब आहेस, आणि एनर्जी होती परफॉर्मन्समध्ये. मजा आली, खूप मजा आली, खूप मजा आली. ऑल द बेस्ट. बघूया आपले खास सरपंच किती मार्क्स देत आहेत. मंडळी, आता आपल्या ऑफिसातल्या बॉसकडून होणारी जाचाची व्यथा तुमच्या समोर घेऊन येत आहेत हास्य खुर्दचे विनोदवीर, अर्थात मराठमोळा गुज्जूभाई, कुलदीप गौर, आणि आपल्या भरदार दाढीप्रमाणेच कसदार पंचस टाकणारा विपुल काळे. ओ मागावकर. हा सर, बोला सर. आत ये. सर मी येऊ सर? अरे तुला फोन लावलाय ना, दाढी. नॉनसेन्स. आत ये. हो सर, लगेच आलो सर. काय केलंय? येस सर. काय झालं सर? डायरेक्ट आता जास. काय मे आय कमीन वगैरे काय पद्धत नाही तुला? सॉरी सर. मी आता कशाला शहाणपणा तो? ये ना आत. नॉनसेन्स. काय ही फाईल आहे? हा, ही फाईल आहे? अशी कामं करतात तुम्ही शाळेतच? तू एवढेस हा? आणि पगार मागायला बरोबर येतात. सर पगार सर मंथंडे सर मंथंडे सर. ह्याचे पैसे देऊ तुला? नॉनसेन्स. फालतू काम करतो. ए, त्या पिझ्झाचं काय झालं? पिझ्झाची ऑर्डर दिली की नाही तू? तुला माहितीये माझ्या बायकोचे किती कॉल आले? तुला माहितीये? सर ही फाईल माझी नाहीये, सुभेदारांची आहे. सगळे तुम्ही सेमच आहात सगळे. नॉनसेन्स. व्हॉट एव्हर. सेम आहात तुम्ही. तू, सुभेदार, एव्हरीवन सेम एकदम. नॉनसेन्स. फालतू. बाहेर जा, चाल, आणि त्या पिझ्झाच्या ऑर्डरचं कर आधी. माझ्या बायकोचे कॉलवर कॉल येत आहेत. हो सर, जातो. आउट. फालतू कोणाला एक कामावर घेतात. नॉनसेन्स. पाहिलं सर, काय अवस्था माझी? पाहिलं, मी सिनियर इंजिनियर आहे आणि काय काम करतोय तर बॉसच्या मुलाच्या बर्थडेसाठी पिझ्झा ऑर्डर करतोय. हा जाम खडूस आहे हो सर. पण नाही, आता मी हा जॉब सोडणार आहे. बस. मी ना MSJ कंपनीत इंटरव्ह्यू दिलाय. त्यांच्या कन्फर्मेशनचा मेसेज आला ना की सुटलो सर. मग सत्य सर. एक मिनिट. त्यांचाच आहे. ओके, डन. दादा, नोकरी मिळाली. मला नोकरी मिळाली आहे. यस, मला नोकरी. ए वर्तक, तू बिन दाढीच्या बचकंड्या.
ये बाहेर ये तू बाहेर ये मागावकर बाहेर ये रे एक कुलद्या ए मला काय बोलला तू हा? मी पिझ्झाची ऑर्डर द्यायची मी देणार तुझ्या घरची पिझ्झाची ऑर्डर मी द्यायची ए मागावकर बिहेव मी बॉस आहे तुझा बघ बिहेव ए जास्त वाटवाट नाही करायची हा जास्त वाटवाट करायची नाही नाहीतर तुझ्या असा 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 गुच्छा देईन ना देऊ गुच्छा सिक्युरिटी आवाज करायचा नाही तुझ्या तर आता महत्वाचा मेसेज आहे थांब We are rethinking on your order. Your application is under process. Please ignore previous message. हे लांब राहायचा लांब लांब एकदम लांब काय झालं सर असं का पडलं अरे काय माणूस काय मी पडलो हा सर अरे फाटलास तू मला मी पडलं हा नाही सर मी नाही पडलं काय असं घेऊन असं फाटलास तू मला तिथे नाही. आणि मला गुच्छा देईल गुच्छा सर काही काय सर सर मी का घेईन तुमचा गालगुच्छा हे गालगुच्चा नाही रे नॉनसेन्स गालगुच्चा नाही गालगुच्चा पंच मारणार असं बोललास तू नाही सर सर मला पंच मारताच येत नाही सर हवं तर यांना विचारा ते माहिती आहे मला नाही तुमचं काही वेगळं नाहीये म्हणजे सर माझा प्रॉब्लेम काय ना लहानपणापासून माझ्या हाताचा गुच्छाच होत नाही सर काय म्हणतोय खरं हे बघा याच्या पुढे हातच जात नाही हा, माझे सगळे मित्र ना एकमेकांना गुच्छा मारायचे मी फक्त खवटा मारायचो असं मला मारलाच नाही मी दाखवत होतो सर पण मी केलं काय येडायस का तू सर तू बोललास मला आता ओ माय गॉड ओ माय गॉड ते परत येते ते परत व्हायला लागले सर सर ते परत येते सर काय परत येते सर हे फालतूगिरी नाही हे काय हे असं नाही जे काय ते स्पष्ट बोल हे नीट बोल नीट सर गॅप द्या ना सर कसला गॅप ठरवू द्या ना सर काय ठरवायचंय म्हणजे सर ते काय झालं सर मी लहान होतो ना सर मी एवढा होतो सर पुढे बोल चल सर काय झालं मी डोक्यावर पडलो सर मी लहानपणी डोक्यावर पडलो त्यात काय नवीन नाही सगळे डोक्यावर पडतात मी पण डोक्यावर पडलो इथे सगळे ते डोक्यावर पडलेलेच आहेत नाही सर पण माझं वेगळं सर लोक डोक्यावर पडले तर त्यांना टेंगूळ येतं मला गुंडूळ आलं काय ते काय आलं ते काय गुंडूळ काय ते गुंडूळ काय म्हणजे त्याच्यात वेगळं असतं सर म्हणजे काय असतं वेगळं आठवू द्या ना सर काय आठवू द्या ते मला त्यांनी प्रोसेस सांगितलेली ती आठवू द्या त्याच्यात काय होतं सर हा सर त्याच्यात ना मेंदू आपली जागा बदलतात सर हो माझ्या डाव्या मेंदूने उजव्या मेंदूची जागा घेतली आणि उजव्या मेंदूने डाव्या मेंदूची जागा घेतली सर सर काय खुर्द काय बुद्रुक काहीच कळेना सर सर मी असा वेडावाकडा बघायला लागलो हा पण सर तेव्हा ते कंट्रोल झालं पण सर बरेच आठवडे झाले आता माझी बायको माझ्या ओरडली ना मी असा विचित्र वागतो सर मी विचित्र वागतो आणि तिला पकडून असा पलंगावर ढकलून देतो सर जसं तू मला सोफ्यावर ढकललंस तसं सर घरात सोफा नाहीये ना म्हणून पलंग नॉनसेन्स सोफा नाही ते महत्वाचं नाही मला तू ढकललंस ते महत्वाचं आहे बॉस आहे मी तुझा सर मी ढकललं अरे काय माणूस आहे यार तू नाही सर काय माणूस तू ढकललंस ना मला असं हे शक्यच नाही सर नो सर मी तुमचा रिस्पेक्ट करतो हे नाही होणार सर काय बोलतो यार तू मला आता ढकललंस यार गुच्छा दे असं बोललायस तू मी हो देवा अरे काय घडवलंस माझ्या हातून देवा अरे हे मी काय केलं देवा अरे देवा मी माझ्या बायकोसोबत करतो ते ठीक आहे ती माझी पण हा देव माणूस याच्यासोबत मी काय देवा मला उचलला काय नाही देवा बाप रे मागावकर बघा तुम्ही शांत व्हा हा शांत व्हा यू रिलॅक्स हे गे मला काय होतं हे गे हे ये इथे मी ये इथे पाणी घे
हा पी. हा रिलॅक्स एकदम शांत शांत हो. कुलदीप काय? सर हे ठेवा ना. मी ठेवू ना, काय नाही प्रॉब्लेम नाही. हा काय नाही बोलणार कोर्ट. ठेव बिंदास. हा हा. आणि ऐक रिलॅक्स ना एकदम. मी रिलॅक्स. हा प्लीज. हा जास्त लोड घेऊ नकोस. सॉरी सर सॉरी. आणि आता ते पिझ्झाच्या ऑर्डरचं बघ जाऊन. हो सर हो. आणि तुझ्या ओळखीचा कोण जोकर आहे का डान्स करणारा बर्थडे पार्टीमध्ये? नाही सर नाही सर. मला आहे ना थोडं असं वाटत होतं तुला जोकर बनवून नाचू पण नाही. सर मी सिनियर इंजिनियर आहे सर. ते जास्त डोक्यावर घेऊ नकोस. काय नसतं ते सिनियर इंजिनियर वगैरे. माझा एम्प्लॉई आहेस तू. हा माझा मुलगा खुश व्हायला पाहिजे. ओके ओके सर. हा ओके ओके. प्रॅक्टिस कर नाचायची. ओके गो गो अँड रिलॅक्स. अँड हे मनावर नाही घ्यायचं सगळं. आणि बाहेर जाऊन ते नाही सर बिलकुल नाही. अजिबात नाही. मी रिलॅक्स रिलॅक्स कूल. हा हा. हॅलो हॅलो हा बोल ग. जानू ऑर्डर कन्फर्म झाली आहे. तुला कसा फोन आला? अल्टरनेट नंबर माझा दिला असशील ना. अरे हा हा मी दिला होता. हो बरोबर बरोबर. जानू ऐक ना आता आपलं आयुष्य सुखी होईल ना. यस यस सुखी होईल. तू लव यू बायको. मी घरी येतो. तू फोन ठेव. तू फोन ठेव. छान केलं. ए कुलद्या ये असं समोर मागावकर पुढे ये. मागावकर ते परत येत आहे. अरे परत आलाय ते. इकडे ये. मागावकर प्लीज प्लीज. मला काय बोलला रे? मला काय बोलला तू? मागावकर मी जोकर बनून नाचणार. मागावकर नाच. मी कसं काय? पुढे ये नाच. नाही प्लीज सॉरी. नाच तुझ्यात करा. हे असं नाचणार. हे याने मुलगा खुश होणार आहे तुझा. हे असं नाचणार. हा नालायक माणसा. अरे ऑफिस मधल्या लोकांकडून घरची कामं करून घेतो. तुला लाज नाही वाटत का रे? स्वतः सुट्ट्या घेतो पण आम्ही घेतल्या असं दाखवतो. अरे माझा डब्बा खातो रे तू लंच टाइम मध्ये. तुला काय अक्कल नाही का रे? आम्ही कामं करायची आणि अलका मॅडम समोर तू मिरवणार. मी केलं. मी सिनियर इंजिनियर आहे रे. मी फुगाव का तुझ्या घरचे? सॉरी शिवाली कमिंग सर मी खरंच काही नाही बघितलं सर. अरे. काही नाही बघितलं सर. अरे आमचं ते काय नाही ते दुसरं भलतंय ते. तू आते ना प्लीज प्लीज. येऊ सर? हो प्लीज आते. सर मी आपल्या बच्चूसाठी ना फुगे फुगवलेत. मी आणि गौरव सर मगासपासून फुगेच फुगवत होतो. व्हेरी गुड. तुला अक्कल नव्हतीच. थोडा स्वाभिमान आहे का ग? तुझ्या सोबतचे गेले पुढे. तू अजून इथेच आहे. तू MBA केलंयस ना? MBA केलंय. या ऑफिस मध्ये तू मार्केटिंग हेड आहे. तुला फुगे फुगवायचे? सर मागावकर खाते तू माझ्या बोलणार? तुझ्या तर फुगे. फाडला मी. खड्डात पार्टी. काय करणार मागावकर? बस झालं. काय करणार? शिवानी गो. काय माणूस आहे? बोल गए. हॅलो जानू ते तू वॉशिंग मशीनची ऑर्डर दिली होती ना ती अजून आली नाहीये रे घरी. तू मगाशी मशीनच्या ऑर्डर बद्दल बोलत होती? हो. मला प्रामाणिकपणे सांग मशीनमुळे आपलं आयुष्य बदलेल? हो मला रोज सकाळी उठून कपडे नाही धुवावे लागणार ना. ठेव फोन ठेव. तुझ्या हातात आहे फोन. काय करतोय? हा फोन ठेव. मी सॉरी बोलतो. मी पाया पडतो. सर नको सर डिंक आहे का आपल्याकडे? डिंक डिंक कशाला? सर हे फाटलेलं मी चिटकवतो सर.
मी असं लावेन, मी नाचतो सर पार्टीत. हे बघ, नाही तुझी अवस्था समजू शकतो मी, हा, पण मला तू नकोय माझ्या ऑफिसमध्ये. मी अगदी बरा आहे सर. म्हणजे माझी मेडिकल टेस्ट करा हवं तर. म्हणजे नाही मी खोटं बोललो. नाही त्याचं काय झालं सर, ऐका ना, मला नवीन जॉब मिळाला ना, त्या आनंदात मी असा वागलो सर. माफ करा ना सर. मी काम करतो ना सर. आत्ताच्या आत्ता तुला सस्पेंड करतो. आत्ता HR ला मेल करतो बघ. सर ऐका ना सर. खूप होतंय तुझं नॉनसेन्स. HR डिपार्टमेंटला आत्ताच मेल टाकतो, तुला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करायला लावतो. तू गेलास, मेल सेंट, तू सस्पेंड होणार आहेस. अरे तू काय मला काढणार तुझ्या जॉबवर? मी थुकतो रे, थुकतो. आजपासून मी स्वतंत्र आहे, स्वतंत्र. हे बघ, वाच. एंटर पासवर्ड. आता वाच. MHJ company has approved your job application. या डोड या. Wow यार, congratulations यार. थँक्यू कुलदिया, थँक्यू. Very nice यार. I am so proud of you. You deserve this job. तुला लेट कळलं रे कुलदिया. I agree. म्हणजे आय एम सॉरी, आपल्यामध्ये जे काय होतं, नो हार्ड फिलिंग्स. ओके नो हार्ड फिलिंग्स. तू तुझी नवीन जॉब एन्जॉय कर. ओके. कुठल्या ब्रांचला आहे? वडाळा ब्रांच. वडाळा म्हणजे मेन ब्रांच. वाह यार, यू आर सो लकी. यू आर सो लकी. व्हेरी नाईस. आता जा आणि पिझ्झाचा ऑर्डर दे लवकर. कुलदिया, मी तुझा एम्प्लॉई नाहीये बरं. ही असली फालतू कामं ना या बारक्या पोरीला सांगायची, मला सांगायचं नाही. ऍक्च्युली तुला सांगायचं मी विसरलो. मला सकाळीच अपॉइंटमेंट लेटर आलाय त्याच ब्रँचमधनं. त्या ब्रँचचा ब्रँच मॅनेजर आहे मी, आणि परत तू माझा एम्प्लॉई आहेस. ओके, जा आणि पिझ्झाचा ऑर्डर दे. हा, आणि कसं नाचणार असं. सर मी नाचतो ना सर. सर मला दादा सांगणार आहे दादा. सर मला सांगणार. झकास झाला परफॉर्मन्स, मस्त. सरपंच. ओ माय गॉड, स्टँडिंग ओवेशन. क्या बात है. विपुल, कुलदीप, बेस्ट. आजपर्यंत तुम्ही जी स्किट केली त्यातलं सर्वात बेस्ट स्किट आज केलं. खूप सुंदर, खूप सुंदर. कुलदीप, आज तू महाराष्ट्राची हास्य जत्रामधला महाराष्ट्रीयन वाटलास. कुठेही गुजराती आहे असं अजिबात जाणवलं नाही. खरंच सुंदर. विपुल, तुझी एनर्जी मस्त मस्त. क्या बात है. प्रसाद दादा, सध्या गुजरातला जरी संपूर्ण भारताची काळजी असली तरी महाराष्ट्राचं काळीज एवढं मोठं आहे की गुजराती कलेला सुद्धा सहज सामावून घेऊ शकतो. जिथे कला आहे तरी ते मराठी, गुजराती, बंगाली, तेलुगू हे बंधन राहत नाही. कलेला भाषेचं बंधन नसतं असं म्हणतात. ते तू ठाई प्रूव्ह करतोयस कुलदीप. मला खूप आवडला परफॉर्मन्स. खूप फार अप्रतिम लिहिलं होतं, गुंफलं होतं स्क्रिप्ट, आणि ते तुम्ही खूप तन्मयतेने परफॉर्म केलं, खूप एनर्जीने परफॉर्म केलं. विपुल, आउटस्टँडिंग एनर्जी आहे तुझी. पण मी तुला एक मोठा भाऊ म्हणून एक सल्ला देईन की आपण जेव्हा एकटे एका लांबच्या प्रवासाला निघतो, आपल्याकडे जेव्हा आपण खूप लांबचा प्रवास करतो दुर्दैवाने तेव्हा आपल्याकडे खूप पैसे नसतात. जेव्हा आपल्याकडे खूप पैसे असतात तेव्हा आपल्याला प्रवास करायला वेळच नसतो. हे आपल्या फील्डचं दुर्दैव आहे. तो खूप मोठ्या प्रवासाला निघालायस, एकटा निघालायस, एकच चकलीचा पुडा तुझ्या हातात आहे. ती चकली एनर्जी आहे, ती शेवटपर्यंत तुझ्याकडे राहिली पाहिजे. सो एक एक चकली एकेका टप्प्यावर पुरवून वापर. क्या खूप कहा. फार मजा आली तुमच्या दोघांचं ट्युनिंग बघताना आणि परफॉर्मन्स बघताना. ऑल द बेस्ट. वा मिळालेत 11 गुण. ऑल द बेस्ट. प्रसादा, कॉमेडीच्या जहागीरदारीच्या ह्या मुकाबल्यात तुम्ही पहिल्यांदा सहभागी झालात.
तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड? फार मजा आली, कारण मी मनाने पहिल्या पर्वात गेलो होतो, ज्यावेळेला आपली पण कॉम्पिटिशन होती, ज्या पर्वाचा गौऱ्या आपला विनर होता. आजही या मुलांमध्ये तीच पॅशन, तीच एनर्जी दिसते. विपुल, कुलदीप, निमिष, सनी या 2 मुलींचे परफॉर्मन्सेस बघायला मी फार उत्सुक आहे, कारण मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे. त्या पर्वातही मी बऱ्याचदा सांगायचो, इथेही मी परत कधी येईन आय डोंट नो, पण आलोच आहे तर सांगतो की एम हा पाहिजे की आज तुम्ही त्या सोफ्यावर आहात, तुम्हाला त्या सोफ्यावर यायचं आहे, हे ध्येय समोर पाहिजे. दॅट्स इट. ऑल द बेस्ट. अलकाताई, उद्या जहागीरदारी कोणाला द्यायची हा मोठा प्रश्न पडलाय, त्यामुळे उद्याच्या स्किटची उत्सुकता लागून राहिलेली आहे. बघूया उद्या आम्ही किती एन्जॉय करतोय, कारण आजची तिने अप्रतिम होती स्किट. तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. जसं अलकाताई म्हणाल्या की जहागीरदारीचा मुकाबला हा रंगतोय आणि उद्या आपल्याला कळणार आहे की ही जहागीरदारी कोणाला मिळणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका, उद्या रात्री 9 वाजता आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम.